नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण या ठिकाणी तव्यामध्ये पावटा भाजून काय रेसिपी बनते आहे ती पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर या ठिकाणी मी अगदी फ्रेश पावटा घेतलेला आहे. पहा, एक वाटी एकदम गावठी पावटा आहे. छान असा हिरवागार, पहा मस्त स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे पावटा मी. हे पहा, छान लागतो हा गावठी पावटा. तर कशी रेसिपी बनते आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता आपण वाटण काय लागणार आहे ते पाहूयात. हे पहा, मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं घेतलेलं आहे, सुकंच खोबरं घेतलेलं आहे, लसणाच्या पाकळ्या 7-8, कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकू शकता आवडत असेल तर. पहा, आता हे आपण बारीक असं वाटून घेणार आहोत मिक्सरला. तवा गरम करायला ठेवलेला आहे मी लोखंडी, त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आणि आपण जो पावटा स्वच्छ धुवून पुसून घेतला होता तो यामध्ये घालून घेऊया. आणि तवा छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला बारीक गॅसवर. एक 10 मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर डाग पडेपर्यंत छान असा मस्त परतून घेणार आहोत आपण पावटा. तर पहा, मध्ये आपण कांदा टमॅटो काही घालणार नाही आहोत, असंच पावटा बनवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर छान असा मस्त डाग पडेपर्यंत थोडंसं पावटा आपल्याला परतून घ्यायचं आहे तव्यावर. हे पहा, अशा पद्धतीने. व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ दिसतील. तर पहा, असं 10 मिनटासाठी छान असा पावटा मस्त डाग पडेपर्यंत परतून घेतलेला आहे. आता तुम्ही स्मॅशरच्या साहाय्याने किंवा मी तांब्याच्या साहाय्याने याला असं थोडंसं स्मॅश करून घेते. पहा, त्यातले ज्या आतल्या बिया अशा बाहेर पडतात. खूप छान लागतं असं चवीला अशा पद्धतीने बनवला तर बाहेर येतात आणि त्याला आता खाली खूप मस्त लागतात खायला. हे पहा, असा मस्त तांब्याच्या साईने मस्त असं हे करून घेतलं आहे मी बारीक, थोडासा जास्त बारीक पण नाही, थोडं असं. हे पाहू शकता तुम्ही. आता अशा पद्धतीने झालेला आहे आपला पावटा भाजून. काढून घेते थंड करून. तर एक कढई तापायला ठेवलेली आहे आपण फोडणीसाठी आता. तर त्यामध्ये 2 पळ्या तेल घालून घेऊया. हे पहा, तेल छान असं गरम होऊन द्यायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं घातलेलं आहे, लाल तिखट घालते, जास्त मसालेसुद्धा नाही टाकणार आपण, हळद, थोडंसं हिंग आणि कांदा लसूण मसाला घालणार आहे. एवढेच मसाले आपण वापरणार आहोत यासाठी. आणि आपण वाटून घेतलेलं खोबरं, लसूण, कोथिंबीर ते वाटून घालणार आहोत. पाणी न टाकता वाटून घेतलं होतं. ते छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत मस्त त्याचा कच्चापणा जाईपर्यंत थोडंसं परतून घेऊया. हे पहा, मस्त असं बारीक गॅसवर छान परतून घ्यायचं आहे आपल्याला, त्याला तेल सुटेपर्यंत. जेवढा आपण मसाला परतो तेवढा तो चवीला खूप छान लागतो. थोडंसं आणखी कांदा लसूण मसाला टाकते. तर पहा, आणि आपण पावटा हे करून घेतला होता तव्यावर भाजून, तो पावट्यामध्ये घालून घेते सर्व. हे पहा, अशा पद्धतीने. आता पावटा आणि मसाला एकजीव होईपर्यंत छान असं मस्त परतून घेऊया आपण. हे पहा, अशा पद्धतीने छान पावटा परतून घ्यायचा आहे आपल्याला. व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे. हे होईपर्यंत थोडंसं पाणी गरम करायला ठेवते. शक्यतो अशा भाज्यांमध्ये गरम पाणीच टाकायचं. गरम पाणी ठेवतं तरीसुद्धा छान येते आणि चव देखील बिघडत नाही भाजीची आपल्या. पहा, छान असं मस्त तेल सुटत आहे भाजीला आपल्या, पाहू शकता. आता यामध्ये गरम पाणी टाकते मी. तुमच्या क्वांटिटीप्रमाणे गरम पाणी कमी जास्त करू शकता. हे पहा, मस्त असा पातळ घट्ट तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने करू शकता तुम्ही. मीठ टाकून घेतलं आहे, कोथिंबीर टाकते वरून. आता छान याला 10 ते 15 मिनटं छान अशी मस्त खळाखळा अशी उकळी येऊन द्यायची. हे पहा, 15 ते 20 मिनटं लागतात. आपण ऑलरेडी त्याला भाजून घेतलेला आहे पावटा आणि छान असा स्मॅश देखील करून घेतला आहे. तर छान असं मस्त शिजवून द्यायचं आहे आपल्याला. तर पाहू शकता तुम्ही किती छान अशी तरी देखील आलेली आहे आणि खायला देखील तेवढंच भारी झालेला आहे हा पावटा. तर अशा पद्धतीने नक्की करून पहा आणि कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. आपला बिना कांदा टमॅटोचा पावटा तयार झालेला आहे. हे पहा, तुम्हाला मी सर्व करून दाखवते डिशमध्ये. किती भारी दिसत आहे कलर पण, आणि खायलासुद्धा तेवढा सुंदर झालेला आहे चवीला. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिलीसोबत, फ्रेंड्ससोबत देखील शेअर करा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. हे पहा,
छान मस्त अशी तरी देखील आलेली आहे, पाहू शकता तुम्ही आपल्या पावट्याच्या भाजीला. तर पहा, आपला पावटा तयार झालेला आहे. इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत आपण. तोपर्यंत बाय. थँक्यू.